पवार परिवार आणि ठाकरे परिवार आणि ठाकरे परिवारातले दोन परिवार करणाऱ्या व्यक्तीने अजितदादांनी प्रामाणिकपणे बोललेल्या विधानावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ असताना त्या दोन कुटुंबात ज्यांनी आग लावली, अशा आगलाव्या माणसांनी पवार परिवारावर बोलताना दहादा विचार करावा. राहिला प्रश्न दादांनी जे वक्तव्य काल त्यांच्या गडचिरोलीमधल्या भाषणामध्ये केलं, तर भाग्यश्री आत्राम विरुद्ध धर्मराव बाबा आत्राम अशी लढत त्या अहेरी विधानसभेमध्ये होत आहे. त्यामुळे त्यांनी वडीलकीचा सल्ला मुलगी म्हणून त्यांना दिला. पण प्रामाणिकपणे जर त्यांनी ते वक्तव्य केलं असेल, तर जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांच्या पोटात पोटशे उठण्याचं कारण काय? हे आग लावणारी लोक आहेत. महाराष्ट्रात अख्खी आग लावून शांत यांचं मन झालं नाही. पण अशा प्रकारचं वायफळ वक्तव्य संजय राऊत करतात आणि अलीकडच्या काळात संजय राऊतांना अंगणवाडीतली मुलं सुद्धा गांभीर्याने घेत नाही. संजय राऊतांचं दुकान चालेल कसं? दादांसारख्या नेत्यांवर बोलल्यानंतर दुकानदारी चालते. तसं राऊतांचं दुकान आता बसलेलं आहे. त्यांना काही उद्धव साहेब फारसं अशी काही किंमत देत नाही असं कळलं. त्याच्यामुळे त्यांच्यामुळं अनेक लोक पक्ष सोडून गेले. आज शिंदे गट जो बाहेर पडला शिवसेनेतून, त्याचे मुख्य सूत्रधार संजय राऊत आहेत. दादांवर बोलल्यावर थोडी प्रसिद्धी भेटते, मीडिया चालवतो आणि आपली दुकानदारी चालते, म्हणून ते बोलत आहेत. आदरणीय दादांनी दहाव्यांदा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडताना तळागाळातील घटक पक्षाला न्याय देण्याचा जो प्रयत्न केला, मग अन्नपूर्णा योजना असेल, त्याच्यानंतर मुलींना मोफत शिक्षण असेल, त्याच्यानंतर पिंक ई रिक्षा योजना असेल आणि लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या योजना आमच्या दादांनी मांडल्या. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ठिकठिकाणी त्या पोहोचत आहेत आणि या योजनेच्या बरोबर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. मला वाटतं माझ्या नेत्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. चित्रताई वाघ यांनी पण गणपती बसवला. त्यांना वाटतं देवेंद्रजींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं. अनेक लोकांना वाटतं शिंदे सेनेच्या शिंदे साहेबांनी व्हावं. तर त्यात वाईट वाटण्यासारखं नाही. पण 2024ला वरच्या बंगल्यावर गणेशोत्सवाची स्थापना हे अजितदादा करतील अशी भावना माझीच नाही, हे सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.